पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडी भोगणे सर्व ही कर्मयोगी, मती मंदते खेदमानी वियोगी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामध्ये समर्थांनी फार मोठा महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. तो सिद्धांत म्हणजे नियती. नियती कशाला म्हणायचं? मंडळी, आपल्याकडे विविध उपक्रम असतात, उपकरणं असतात. त्या वेगवेगळ्या उपकरणामध्ये आपण प्रोग्रामिंग सेट करून ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ टी व्ही असेल तर ते टी व्हीचं प्रोग्रामिंग आपण सेट करतो. म्हणजे कसं की अमुक एक वेळेनंतर टी व्ही बंद व्हावा, अमुक एक वेळेनंतर टी व्ही चालू व्हावा, अमुक वेळानंतर चॅनल बदलावे, हे सेटिंग आपण करून ठेवतो. तसेच मोबाईलचे सुद्धा प्रोग्रामिंग सेटिंग करून ठेवता येते. हे जसं आपण करतो त्याप्रमाणे भगवंताने हे विश्व ज्यावेळेला निर्माण केले आणि ते विश्व निर्माण केल्यानंतर नियती नावाची एक अशी शक्ती निर्माण केलेली आहे की त्यामध्ये या विश्वातील सर्व घडामोडी ह्या भगवंताने नियंत्रित करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या नियतीच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या गोष्टी होत असतात. ही भगवंताची असणारी अदृश्य शक्ती आहे, तिला आपण नियती म्हणतो. आणि यामध्ये कोणालाही बदल करण्याचा अधिकार नाही. भगवंतही त्या गोष्टीमध्ये बदल करू शकत नाही. आपण निश्चित केलेल्या गोष्टी ज्या असतात त्यामध्ये भगवंतही बदल करू शकत नाही. म्हणून मनुष्य जो आहे त्या मनुष्यानं हा विचार केला पाहिजे की बाबा, हे सगळं भगवंताच्या नियोजनाखाली चालणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत या विश्वामधल्या, तिथं आपलं कोणतंही कर्तृत्व हे कार्य करू शकत नाही. हे एकदा मनामध्ये मनुष्याने ठरवलं ना की मग मनुष्याचं जीवन फार सुखी होत असतं. पण मंडळी, असं होताना दिसत नाही. समर्थ म्हणतात की मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते. हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य आपल्या मनामध्ये चिंता वागवत असतो. चिंतेचं ओझं आपल्या मनामध्ये वागवत असतो आणि ती चिंता जी आहे ती व्यर्थ आहे. व्यर्थ का म्हणायचं तिला? तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या चिंता करण्यामुळं घडणाऱ्या गोष्टीमध्ये कोणताही बदल होत नसतो. मनुष्य जरी किती जरी म्हणत असला तर मी बदल करून दाखवेन, परंतु ते माणसाच्या हातात काही गोष्टी नसतात. म्हणून आपण जी चिंता करतो तिला व्यर्थ चिंता असं म्हटलेलं आहे समर्थाने. मुळात चिंता हीच वाईट आहे. चिंता ही एक प्रकारचा रोग आहे आणि तो रोग मनाला लागला एकदा की जसं रक्तक्षयाचा मनुष्य दिवसेंदिवस बारीक 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 होत जातो, झिजत जातो आणि एक दिवशी नष्ट होतो, त्या पद्धतीनं हे मन आपलं दुबळं 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 होत जातं आणि त्याची सर्व शक्ती जी आहे ती वाया जाऊन त्या अधोगतीला जात असतं. अशा चिंता हा असणारा रोग त्या मनाला मनुष्याने व्यर्थ लावून घेतलेला आहे म्हणतात महाराज. चिंता कशाला म्हणायचं मंडळी? तर चिंता आपण मागे एकदा त्याचा विचार करून आलेलो आहे की आजचा जीवनातला आनंद जो आहे तो आनंद न भोगता उद्याच्या गोष्टीचा अतिरेकी विचार करत बसणं, याला आपण सर्वसाधारण चिंता असं म्हणतो. वाईट गोष्टीचा विचार आणि वाईट गोष्टीच्या कल्पना जर करत बसलो तर ती चिंता या स्वरूपामध्ये मोडत असतं. चांगला जर विचार केला तर त्याला चिंता म्हणता येणार नाही, कारण चिंतेनं त्रास होत असतो आणि त्रास हा वाईट गोष्टीचा होत असतो. बघा मंडळी, आपण विचार करायला लागलो तर बऱ्याच गोष्टीच्या चिंता आपण निरर्थक अशा प्रकारच्या करत असतो. उदाहरणार्थ, माझा मुलगा यंदा 10वीला आहे, तो पास होईल का नाही, चांगल्या मार्काने होईल का नाही, मनाला जेवढे पाहिजे तेवढे मार्क पडतील का नाही, ह्याची चिंता आपण करत बसतो. काय त्याचा उपयोग आहे आपल्याला? अभ्यास त्या मुलानं करायचा आहे, परीक्षा त्या मुलानं द्यायची आहे, मार्क त्याला मिळणार आहेत, पण आपण त्याची चिंता करून
रात्रंदिवस त्या ठिकाणी आपली झोप मोड करून घेतो, निष्कारण त्या ठिकाणी आपण त्याचा विचार करत बसतो, ही व्यर्थ चिंता आहे. अनेक प्रकारच्या चिंता आपल्याला अशा पाहता येतील मंडळी, की ते व्यर्थ असतात, त्याचा आपल्या जीवनामध्ये तसा काही उपयोग नसतो आणि आपण त्याबद्दल काही करूही शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या मुली बाहेर वगैरे कुठे फिरत असतात, मुक्तपणानं संचार करत असतात. आई बापाला चिंता लागते की माझी मुलगी व्यवस्थित राहील का, तिला काही त्रास होणार नाही का. याहीपेक्षा पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर ती कुणाशी सूत जमवून ती त्या ठिकाणी पळून तर जाईल का, अशा प्रकारची चिंताही माणसं करत बसत असतात. मुलांच्या बाबतीत तसंच आहे. मुलगा कुठं बाहेर काहीतरी भानगड करेल का, न सांगता लग्न करून घेऊन येईल का, ती दुसऱ्या जातीची असेल का, वगैरे वगैरे वगैरे. ज्या गोष्टी ज्या वेळेला जशा होणार आहेत तशाच आणि त्यावेळी तशा घडतच असतात. त्याच्यामध्ये कोणालाही बदल करण्याचा अधिकार नाही. पण त्या घडतील तेव्हा घडतील ना. अगोदर त्याची चिंता करून आतापासून आपलं जीवन खराब करून घेण्यात काय अर्थ आहे मंडळी. आता सुखानं जगावं ना माणसानं. हां, तुम्ही जर तुमच्या मुलांच्यावरती संस्कार चांगले केले असतील तर ते तसं घडणारही नाही. तुम्हाला मग त्याची चिंता करायची गरजच नाही. त्यापेक्षा मनुष्यानं चिंता करण्यापेक्षा संस्कार चांगले जर केले तर मग निश्चिंत राहता येतं. आणि तसं नसेल तर मग चिंता करण्यातही काही अर्थ नाही. म्हणून मनुष्यानं चिंता कधी करू नये. मंडळी, चिंता ही मन आपलं घट्ट धरून ठेवत असतं. आणि एखादी वस्तू जर जास्त वेळ जर आपण घट्ट धरून ठेवली तर त्या वस्तूचा आपल्याला त्रास होत असतो. मग ती आवडती जरी वस्तू असली तरी सुद्धा. उदाहरणार्थ, एखादं सुगंधी फूल आपण हातामध्ये पहिल्यांदा घेतो, मग ते गुलाब असेल, चाफा असेल, त्यावेळेला त्याच्या सुगंधानं आपल्याला मन आनंदित होतं. त्या हातामध्ये आपण आवडीनं आनंदानं धरतो. पण एक 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं ते हातात घेतल्यानंतर बाजूला ठेवावं असं वाटतं आपल्याला. पण एखाद्याने आपल्याला सक्ती केली, नाही तुम्ही ते कायमच हातामध्ये धरून ठेवायचं आहे, तर अर्धा तास, पाऊण तास, तास गेल्यानंतर जे 4-5 ग्रॅम वजनाचं फूल असतं ते आपल्याला जड वाटायला लागतं. आणि कालांतराने ते इतकं जड वाटायला लागतं की ते टाकून द्यावं असं वाटतं. नवे नवे तर त्याची गोडीसुद्धा कमी होते, आनंदही कमी होतो. ते जड वाटायला लागतं. का, तर एकसारखं ते हातामध्ये धरून ठेवलेलं आहे म्हणून. तसं मनामध्ये चिंता ही लहान स्वरूपानं प्रवेश करते. त्यावेळेला आपल्या लक्षातही येत नाही ती चिंता आपल्या मनामध्ये प्रवेश केला आहे. परंतु मनाने त्या चिंतेला ज्यावेळेला घट्ट धरून ठेवलेलं असतं त्यावेळेला ती इतकं जड होते की त्या मनाला सुद्धा त्याचं ओझं पेलवत नाही. मग त्या अतिचिंतेमुळं मनुष्य डिप्रेशनमध्ये जातो म्हणा, किंवा अनेक प्रकारचे त्याला विविध अशा प्रकारचे रोग जडतात. हे त्याचं कारण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की व्यर्थ चिंता वाहते. मनुष्य हा व्यर्थ चिंता वाहतो बाबा. खरंच त्या चिंतेची काही गरज नसते. आणि काही वेळा तर गंमत अशी होते मंडळी, दुःखाच्या कल्पनेने चिंता आपण करतो. ते दुःख प्रत्यक्षात होईल का न होईल हे नक्की माहीत नसतं आपल्याला, पण ते होईलच असं मनामध्ये विचार करून त्याची आपण कल्पना करून त्या कल्पनेनं दुःख करत असतो. एक उदाहरण मंडळी सांगतो आपल्याला, की खेडेगावातलं एक घर आहे अशी कल्पना करा. त्या घरातलं स्वयंपाकघर आहे. एक सूनबाई त्या घरातली चुली पुढं भाकरी करत बसलेली आहे. आता त्या स्वयंपाकघरामध्ये थोडं वरच्या बाजूला असं एक शिंक बांधलेलं आहे आणि त्या शिंक्यावर एक भला मोठा भोपळा असा टांगून ठेवलेला आहे. खूप मोठा भोपळा आहे, त्या शिंक्यावर टांगलेला आहे आणि ती स्त्री भाकरी करत चुली पुढं बसलेली आहे. अशी एक कल्पना चित्र आपण मनासमोर आणा. आता गंमत अशी आहे मंडळी, ती भाकरी करता करता मनामध्ये त्या स्त्रीनं चित्र असं रंगवलं, कल्पना अशी रंगवली की नवीन लग्न होऊन आलेली सून होती ती. मनामध्ये कल्पना रंगवली की आता थोड्या दिवसानं आपण गरोदर होणार, आपले 9 महिने पूर्ण होताच आपल्याला बाळ होणार. बाळ लहानाचं मोठं हळूहळू लहानाचं मोठं होणार. ते बाळ रांगण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे 9-10 महिन्याच्या पर्यंत अवस्थेचं बाळ होणार. मग आपण इथं भाकरी करत बसलेलं असणार, पलीकडच्या बाजूला ते बाळ खेळत असणार. रांगत 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 ते आपल्याकडे येतंय
बाळ यायला लागलेलं आहे आणि ते बाळ ते भोपळा टांगलेला आहे त्या ठिकाणी बरोबर यायला आणि वरचा भोपळा तुटून खाली पडायला अशी अवस्था होणार आणि त्या बाळाच्या अंगावर तो भोपळा बाध्य करून ज्यावेळेला पडतो त्यावेळेला त्या बाळाची अवस्था काय होईल अशी ती कल्पना करते आणि त्या कल्पनेतनं जे दुःख निर्माण होतं त्या दुःखामुळे ती रडायला लागते. एकदम हमसून हमसून रडायला लागते. पलीकडच्याच खोलीमध्ये सासूबाई बसलेल्या असतात. ती रडायला लागली म्हणून त्या ठिकाणी सासूबाई तिच्या जवळ येते. काय झालं विचारलं तर तिला काही सांगता येत नाही. ती रडायला लागते. तिला वाटतं की काहीतरी माहेरकडचा निरोप वगैरे आला काय, कोण अचानक दगावलं का, काय झालं याला म्हणून रडायला लागली काय. तिचं बघून ती म्हातारी रडायला लागते. म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातली जी दुसऱ्या आणखीन काही स्त्रिया होत्या तेही एकमेकीच्या मागे रडायला सुरुवात करतात. करता 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 ते गल्लीमध्ये सगळं ते लोण पसरतंय. आजूबाजूच्या गल्लीतल्या सगळ्या बायका जमा होतात. त्या एकूण सगळ्या मिळून एकमेकीच्या मागे रडत बसतात. कोणालाच काय झालेलं आहे माहिती नसतं. तेवढ्यात त्या बाईचा जो पती आहे स्त्रीचा तो त्या ठिकाणी शेताहून येतो आणि बघतो तर आपल्या दारात गर्दी जमलेली आहे. आता बायका रडायला लागलेल्या आहेत म्हटलं तर पुरुष मंडळी जमा होतात. ते म्हणतात करा तयारी, आणा लाकडं, आणा कपडे, आणा कडवा. अशी सगळी त्या ठिकाणी वातावरण. तो घाबरतो एकदम, कोणाला काय झाले काय झालं म्हणून घरात येतो धावत धावत. प्रत्येकीला विचारतो का रडायला लागलाय, काकू का रडायला लागलाय. ती म्हणते पलीकडची ती चिंगूबाई रडायला लागले म्हणून मी रडायला. चिंगूबाईला विचारतो का रडायला लागलाय, अहो गंगूबाई रडायला लागले म्हणून मी रडतो. असं एकमेकाला विचारत 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 स्वतःच्या आईजवळ जातो. अगं आई का रडायला लागलेली आहे, अरे बघ ना तुझी बायको रडायला लागली म्हणून मी रडतोय. शेवटी तिच्या जवळ जातो, तिला खांद्याला धरून हलवतो. मग ती सावध होते. अगं का रडायला लागलेली आहेस, अहो म्हणले तो वर भोपळा टांगलेला आहे ना तो वर, मग तो भोपळा माझ्या बाळाच्या अंगावर पडला आणि ते बाळ त्या भोपळ्याखाली चेंगरलं असं मला वाटलं. अगं म्हणले वेडे, आत्ता तर आपलं लग्न झालंय, अजून कशात काय सुरुवात आपली संसाराची व्हायची आहे. तोपर्यंत तू गरोदर कधी होणार हेही माहिती नाही, ते बाळ कधी जन्माला येणार हेही माहिती नाही, ते रांगत रांगत तुझ्याजवळ येणार कधी हेही माहिती नाही. आणि तोपर्यंत ते बाळ त्या भोपळ्याखाली सापडलं अशी कल्पना करून तो आत्ता दुःख करायला लागलेले आहे. याला म्हणतात व्यर्थ चिंता. पुढच्या गोष्टी वाईट कल्पना करूनच धरून चालायच्या आणि त्याची चिंता करत बसणं हे माणसाच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक आहे. व्हायचं त्यावेळेला जे होणार आहे ते होत असतं. बघा काही वेळेला फार माणसं गमतीनं काही काही अशा गमतीशीर गोष्टी करत असतात. एक मनुष्य नावेतून प्रवास करत होता. नावेत खूप गर्दी होती आणि नाव थोडीशी अशी खाली पाण्यामध्ये दबली जायला लागली. त्याला भीती वाटायला लागली आणि भीती वाटायला लागली म्हणून त्यानं काय केलं, तो बाजार करून येत होता. एक 25 किलोची तांदळाची पिशवी त्यानं बाजारामध्ये खरेदी करून तो नावेतनं आपल्या गावी जात होता. त्यानं असा विचार केला की म्हणले 25 किलोची पिशवी जी आहे तिचं ओझं ह्या नावेला जास्त होत असणार आहे. जर आपण ते ओझं हलकं करायचं असेल तर काय करूया, ती तांदळाची पिशवी आपल्या डोक्यावर घेऊन आपण नावेत बसूया, म्हणजे त्या पिशवीचं ओझं कमी होईल आणि कदाचित दुर्दैवानं जर नाव बुडणार असेल तर ती वाचेल. म्हणून त्यानं काय केलं, खाली ठेवलेली नावेत ती पिशवी उचलून आपल्या डोक्यावर घेऊन त्या नावेत बसला. लोक हसायला लागली. अरे बाबा असं का करतोयस तू, ही पिशवी डोक्यावर घेऊन का नावेत बसलाय. तो म्हणला नावेचं ओझं कमी करण्याकरता. आता हा बसलेला आहे नावेत, पिशवी नावेत ठेवली तरी तिचं नावेला ओझं होणारच आहे आणि डोक्यावर घेऊन बसला तरी नावेला ओझं होणारच आहे. पण त्या पिशवीच्या ओझ्याने ह्याची मान मात्र मोडल्याशिवाय राहणार नाही. हे म्हणतात व्यर्थ चिंता करणं. समर्थ म्हणतात वेड्यानो, अरे अशी व्यर्थ चिंता करत का बसताय, काय उपयोग आहे त्या चिंतेचा. म्हणून मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. जे घडायचं आहे ते अकस्मात घडत असतं, त्याची पूर्वसूचना मनुष्याला मिळत नसते. या निसर्गामध्ये या विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. आता भूकंप हा कोणाला सांगून येतो का मंडळी कधी. आता वादळाचं मात्र सर्वांना कळतं ते उपग्रहावरून वगैरे, पण भूकंपासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगून येत नाहीत, अकस्मात होतात. एखादा अपघात अकस्मात होतो म्हणून काही वाहनात बसायचंच नाही का मनुष्यानं.
मी वाहनात बसलो तर अपघात होईल का म्हणून चिंता करतच प्रवास करायचा का? तर अजिबात नाही. होणार आहे ते होणाऱ्यावर सोडून द्यावं आणि आपण चिंतामुक्त अवस्थेमध्ये जीवन आनंदानं उपभोगण्याची माणसानं त्या ठिकाणी मानसिक तयारी केली पाहिजे. आणि तसं जर नसेल तर चिंता करायच्या जर असतील तर आपल्याला खूप साऱ्या चिंता करण्यासारख्या आहेत. त्यातून साध्य तर काही होणार नाही, पण आपल्या जीवनाची बर्बादी मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही चिंता मनुष्याला अतिशय विघातक अशा परिस्थितीकडे नेणारी असते. म्हणून माणसाने यातून बोध घ्यायला पाहिजे की व्यर्थ चिंता करू नये. एखाद्या गोष्टीची थोडीफार चिंता करणं ठीक आहे, ते मान्य होऊ शकतं आपल्याला योग्य कारणाकरता. पण इथं समर्थ म्हणतात व्यर्थ चिंता करू नये. कारण का? जे भोग असतात, जे आपल्याला भोगावं लागणार आहे, ते भोगावं लागणारे जे आहे ते आपल्या कर्मयोगानं आपल्याला प्राप्त होणारच आहे. मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल. चांगले भोगही आपल्या वाट्याचे कोण आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही आणि वाईट भोग जर आपल्या ठिकाणी असतील कर्मानं प्राप्त झालेले तर ते कोण चुकवूही शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून घडे भोगणे हे सर्व कर्मयोगे म्हणतात. कर्मयोगानं अशा प्रकारचं प्राप्त होणारं हे भोगणं आहे आणि ते चुकणारच नाहीये. आणि ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला बघू म्हणायचं, पण आतापासून त्याचा विचार करून ते निष्कारण दुःख करण्यापेक्षा समर्थ म्हणतात कशा करता हे करतात. आणि असे करणारे जे आहेत त्यांना शहाणं म्हणता येत नाही, मतिमंद म्हणतात त्यांना. मतिमंद ते दुःख मानी वियोगे, खेद मानी वियोगे. मतिमंद जो असतो, बुद्धिहीन मनुष्य असतो, तो त्या ठिकाणी त्याचा खेद मानत असतो आणि वियोगाचं दुःखही त्याला होत असतं. आता वियोगाबद्दल काल आपण मंडळी बोलून गेलेलो आहे, त्यामुळे त्याचा परत विचार आपण आता करायचा नाही आहे. त्याचं दुःख मानणारा मात्र जो आहे त्याला मतिमंद अशा प्रकारचं समर्थ म्हणतात. आणि म्हणून व्यर्थ चिंता करायचं सोडून द्यावं. प्रयत्न जरूर करावेत पण चिंता करत बसू नये. मनुष्याने चिंतन जरूर करावं पण चिंतेपासून मुक्त व्हावं, असं समर्थाने या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या शिकवणुकीचा जर आपण विचार केला आणि तद्रूप आपलं जीवन जे आहे ते आपण बनवलं तर मनुष्य जीवन सुखी आणि आनंदी निश्चितपणानं होऊ शकतं. अशा प्रकारचा बोध आपल्याला या श्लोकांच्या मधून समर्थाने केलेला आहे. तो आपल्या आचरणात आपण मंडळी आणून आपलं जीवन उन्नत करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूयात. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया द्या. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. इतरांनाही त्या ठिकाणी सबस्क्राईब करण्याकरता आपण सांगा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.